लय मारहाण केले असून माझे वडील तिथे सिरियस आहेत. त्यांचा इनोवाचा गाडी नंबर पण आहे MH45 F3555 क्रिस्टा. इनोवा क्रिस्टा होती गाडी. सोलापुरातील मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील बरूर येथे शेतीच्या वादातून एका कुटुंबावर निर्गुण हल्ला करण्यात आला आहे. चाकू, तलवार, सळई आणि लाथाबुक्याने हल्ला करून 7 जणांना गंभीर जखमी करण्यात आले. यातील 3 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दिनांक 10 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मालप्पा खेडे यांच्या कुटुंबावर नागनाथ गायकवाड यांच्यासह 8 ते 10 जणांच्या टोळक्याने चाकू, तलवार आणि सळईने हल्ला केला. हल्ल्यात श्रीकांत मालप्पा खेडे, गंगाबाई खेडे, वनिता मालप्पा खेडे, श्रीकांत मालप्पा खेडे, सुजाता श्रीकांत खेडे, जयश्री सिद्धाराम विभूते आणि गौरवाई अळकुंटे हे 7 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ मंद्रुप येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यातील 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. या घटनेनंतर जखमी कुटुंबियांनी माध्यमांसमोर तात्काळ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझं नाव श्रीकांत मल्लप्पा खेडे आहे. आमचं बरूर गावामध्ये शेत आहे. गट नंबर 94 हे आपलं शेत असून तिथं बळजबरीनं कब्जा करत आहेत नागेश गायकवाड गवळी. कोर्टात केस चालू आहे. कोर्टाने आपल्यातर्फे स्टे ऑर्डर दिलेला आहे. स्टे ऑर्डर दिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार कंप्लेंट देऊन तिथे जे त्यांचे गडी माणसं होते त्यांना बाहेर काढायला सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन काय दखल घेईना. त्यामुळे आज आम्ही स्वतः त्यांना काढायला गेलो तर ते लोकांनी 10, 15, 20 जण आले. कोयता आणि चाकू, लोखंड, तलवार वगैरे घेऊन आम्हाला सगळ्यांना, फॅमिलीला, सगळ्यांना, बायांना पण सोडले नाही. छक्के लोक होते आणि बाकीचे बापे लोक होते. सगळं 20-25 जण आले होते गाडी भरून. लोकांनी येऊन मारहाण करून गेलेत. हे साधारणतः आजच्या दिवशी 11:30, 11:30च्या सुमारास 20 जण होते. गाडी घेऊन आले होते इनं. शेतीच्या वादातून मारहाण झाली. बरोबर. त्यांनी कब्जा केलेला आहे. त्यांनी कब्जा केलेला आहे पण कोर्टाने आमचं शेत आहे, आमचा कब्जा आहे, पण ते सगळं इलिगल तरीकेने सगळे केलेलं आहे. तरी पण कोर्टाने आपल्या मार्फत सगळं स्टे ऑर्डर पण दिलेलं आहे. सगळं पुरावा जे आहे पोलीस स्टेशनला सादर केलेलं आहे. भरपूर वेळा तक्रार केली. पोलीस प्रशासन काही दखलच घेईना. एवढे दिवस झाले नुसतं माझ्या वडिलाला सांगतात येतो बाबा म्हणतात, नुसतं हेलपाट्या घालतात आमच्या एवढी. नाही, इकडे SP ऑफिसमध्ये पण जाऊन आले ते मंद्रुप पोलीस स्टेशनवाले, पण कोणच काही सपोर्ट करत नाही. आता आपली मागणी काय असणार आहे पोलीस प्रशासनाकडे? आपलं फक्त एवढंच आहे की कोर्टाने जे निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार योग्य ते कारवाई करण्यात यावी. लय मारहाण केले असून माझे वडील तिथे सिरियस आहेत. त्यांचा इनोवाचा गाडी नंबर पण आहे MH45 F3555 क्रिस्टा. इनोवा क्रिस्टा होती गाडी. किती लोक जखमी आहेत आणि जखमीची नावे काय आहे? कमीत कमी 7 जण जखमी आहेत. सगळे आमच्या घरचे सगळे. नाव वगैरे काय? नाव माझे वडील मल्लप्पा मडोप्पा खेडे आणि माझी आई वनिता मल्लप्पा खेडे, मी त्यांचा मुलगा श्रीकांत मल्लप्पा खेडे, माझी बायको सुजाता श्रीकांत खेडे आणि माझे 3 जण आत्या आहेत, ते पण जखमी झालेले आहेत. तर आपली मागणी एवढेच की प्रशासनाला त्यांच्यावरती FIR पण दाखल केली नाही अजूनपर्यंत. किती वेळा सांगितल्यानंतर गुन्हा पण दाखल केलेला नाही आहे. तर त्यांच्यावरती केस करून त्यांना योग्य ती कारवाई करण्यात येईल. Now and press the bell icon. Never miss a